संबंध येतो? हे सगळे पृथ्वी, आप, तेज, वायू हे कोणाशी संबंधित आहे? सगळे पदार्थ आकाशात वायू, वायोरग्नी, अग्नेरापः, आद्भ्यः पृथ्वी, ऐक असं सगळं आहे की नाही? त्यांचा सगळ्यांचा संबंध आहे की नाही आकाशामध्ये? जर या त्यांचे आता या अद्वैत मकरंदामध्ये असं लिहिलं आहे की आकाशसुद्धा निर्लेपच आहे. निर्लेप आहे म्हणजे तुमच्या समजुतीमध्ये याचा अर्थ आकाश निर्लेप राहतं म्हणजे ते निरवयव आहे म्हणून निर्लेप आहे असं आम्ही म्हणत नाही. परंतु सगळे पदार्थ आकाशामध्ये राहत असताना देखील आकाश कशाने लिप्त होत नाही. हा दृष्टांत कशासाठी दिला आहे की सावयव असणारे आकाश आणि त्याच्यामध्ये असणारे दुसरे भूत आणि ह्यांचा सगळ्यांचा त्याच्याशी संबंध, तरीसुद्धा आकाशाला काही होत नाही. आकाशावर धूळ फेकली, पृथ्वीचा संबंध केला तर आकाश मलिन होत नाही. जलाचा संबंध केला तर आकाश ओलं होत नाही. अग्नीचा संबंध झाला तर आकाश जळत नाही. आणि वायूचा संबंध झाला तर आकाशामध्ये कोणत्याही प्रकारची चळढळ होत नाही, चलनवलन होत नाही. हे सगळे एकाच सत्तेतले असूनही, सगळी पंचमहाभूतं एकाच सत्तेतले असून, व्यावहारिक सत्तेतले असून देखील व्यावहारिक सत्तेतल्या आकाशावर जर ह्या चार भूतांचा परिणाम होत नाही तर पारमार्थिक सत्तेत असणारा आमचा आत्मा, अद्वैत मकरंदामध्ये त्यांनी सांगितलं की अद्वैत सत्तेत आपलं काय पारमार्थिक सत्तेत असणारा जो आत्मा, त्या आत्माला ह्या चार भूतांचा काही परिणाम किंवा लेप होत नाही. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणून हा दृष्टांत केला आहे. वास्तविक हे आकाश जे आहे ते निरवयवच आहे. म्हणून म्हणतात आकाश जे निरावयव ते संबंधे घडे सावयव. त्याच्याशी कोणत्या तरी पदार्थांचा संबंध असल्यामुळं ते निश्चित सावयव आहे. कारण दोन पदार्थाचा संबंध, संयोग संबंध घडत असेल तर ते पदार्थ काय आहेत? ज्या अर्थी तुम्ही म्हणता की आकाशाच्या एका भागावर वायू राहतो आणि वायूच्या बरोबर ना 1.1 भागावर वायूच्या अग्नी राहतो, अशा प्रकारचं तुम्ही ज्या अर्थी सांगतात. सभूमीम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम, असं जे पुरुषसूक्तामध्ये सांगितलं त्याचाच अर्थ असा होतो की याचा संबंध घडतो आणि म्हणून ते निरवयव आहे असं म्हणता येत नाही. ते संबंधे घडे सावयव. दोन पदार्थ जर सावयव असतील तर त्यांच्यामध्ये संयोग संबंध घडेल ना. किंवा एक सावयव आणि एक निरवयव असला तरी त्याच्यामध्ये काय होईल? संबंध घडेल. आकाशात म्हणजे संबंध तर घडलाच ना. निरवयव आकाशामध्ये आपण राहिलं, एखादा पदार्थ राहिला तर तुम्ही जरी आकाश निरवयव मानलं तरी त्याच्या ठिकाणी त्याचा संबंध घडतो हे तुम्ही मानता की नाही? आणि जिथं जिथं दोन पदार्थाचा संबंध घडतो तो पदार्थ निरवयव आहे असं म्हणता येत नाही. खरा असा सिद्धांत आहे. पण नैयायिकच मानतात की नाही एकच सत्तेतले असून एकावर परिणाम होत नाही आणि पुन्हा सगळ्या पदार्थांना ते आकाश जागाही देतं, संबंधही घडतो आणि निर्लेपताही राहते. असा अर्थ झाला की नाही त्यांच्या म्हणण्याचा? संबंधही घडतं आणि निर्लेपही राहतं असं तुमची मान्यता आहे. पण आमचं म्हणणं आहे का जर संबंध घडत असेल तर त्याची निरवयवता सिद्ध आहे आणि सावयवता त्याची सावयवता सिद्ध आहे. संबंध घडत असेल आणि त्याची निरवयवता असिद्ध आहे. आकाश जे निरावेव ते संबंधे घडे सावेव, शब्दादी राणीव जिथुनी उमटे. आणखीन दुसरी काय आहे? आकाशापासून शब्द उत्पन्न होतो की नाही? बरोबर ना. आकाश हा काय? शब्द गुणकम आकाशम. आकाश हा शब्द हा आकाशाचा गुण आहे म्हणून आकाशाला सावयव मानलं पाहिजे. शब्दादी राणीव जिथुनी उमटे आणि इतरे जे चारी भूते कार्येशी गगन भरिते, सावयवता गगनाते त्याचे निगुणे गगनात सावयवता. त्या गुणामुळं त्याला सावयव म्हणावं लागतं. कोणत्या? इतरे चारी भूते. इतर जी चार भूत आहेत त्या कार्येशी गगन भरिते, त्या चार भूतांच्या कार्याने गगन हे भरलेलं आहे. म्हणजे गगन व्यापलेलं आहे. म्हणजे गगनामध्ये त्या चारही भूतांचा संबंध आहे. त्यामुळं सावयवता गगनाती त्याचे निगुणे. ह्याच कारणाने ह्या गुणांमुळं त्या ठिकाणी गगन, बरोबर ना, आकाशाला किंवा त्याचा शब्द हा गुण आहे म्हणूनही आकाशाला सावयवता आहे. एवं कार्य सहवर्तमान भूतचतुष्टयेशी गगन, ज्याच्या रूपी जाण लोपो निगेले. एवं अशा प्रकारे कार्यासह वर्तमान, आपलं जे कार्य आहे
त्या कार्यासह वर्तमान भूतचतुष्टयशी गगन. म्हणजे ही 4 कार्य कोणाचे? ह्या सगळ्या कार्य ही आकाशाचीच आहे, कारण त्याचं मूळ कार्य कोण आहे? आकाश. ह्या 4 भूतांचं मूळ कारण काय आहे? आकाश. आणि त्या भूतचतुष्टयेशी त्या 4 भूतासह, म्हणजे 4 भूत हेच त्या आकाशाचं असणारं कार्य, आणि त्या कार्यासह ते आकाश ज्याच्या रूपी जाणं लोपून गेले, ते आकाश ज्या स्वरूपाच्या ठिकाणी लुप्त झालं, म्हणजे त्या ठिकाणी ते नाहीसं झालं, किंवा त्या ठिकाणी ते काय असिद्ध झालं. त्या गगन ह्या चिदाकाशात त्या गगनाचा चिदाकाशाला स्पर्श देखील नाही, कारण ते काय ह्या आकाशामध्ये लोपून गेलं. नाम ह्या आकाशाच्या ठिकाणी म्हणजे चिदाकाशाच्या ठिकाणी 4 भूत आणि त्यांचं कार्य यासहित असणारं त्यांचं कारण काय? आकाश हे लुप्तप्राय झालं, म्हणजे त्या ठिकाणी ते अभावरूप झालं. त्याचा तर त्याच्याशी कोणताही संबंध सिद्ध झाला नाही. बरोबर ना? जे चळवळी जे आणिले ते दैविकेने जी निजबळे, जे चळवळी जे आणले ते दैविकेने जी निजबळे, नभ तुझ माझी खिळे लपिथपी, अशी त्याची स्थिती आहे. एवं कार्यासह वर्तमान भूतचतुष्टयेशी गगन, ज्याच्या रूपी जाण लोपोनी गेले, आकाशाची पोकळी ज्याचे घनते माझी बुडाली, आसतची वृथा झाली गगनाची मातू. आकाशाची पोकळी, आकाश म्हणजेच अवकाश किंवा पोकळी, ती ज्याचे घनते माझी बुडाली. आता आकाश हे पोकळ आणि परमात्मा कसा आहे? घनीभूत. घनीभूत म्हणजे परमात्मा नाही. मी नाही ऐसा ठाऊ उरलासे, असंच आहे ना? तो नाही ऐसा ठाऊ उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आता हे व्यवहारातलं सांगितलं. जसं सर्वत्र गगन व्याप्त आहे, परंतु त्या गगनाने सगळ्यांना आपल्या पोटामध्ये घेतलेलं आहे, तसं भगवान म्हणतात की मी कुठं नाही. ये रवी, मी कोणत्या ठिकाणी नाही. ये रवी मी नसे ऐसे कवन ठाव असे, ये रवी मी नसे ऐसा कवन ऐसे कवन ठावा असे परी परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात की आकाशाची पोकळी ज्या घनते माझी बुडाली. अर्जुन ह्या चिदाकाश इतकं घनीभूत आहे का त्याच्यामध्ये ही आकाशाची पोकळी बुडूनच गेली. आकाशाची पोकळी बुडूनच गेली म्हणजे ते निरपेक्ष व्यापक आहे, आणि निरपेक्ष व्यापकामध्ये आकाशाची सत्ता नाही, आकाशाचं स्फुरण देखील नाही. आकाश नावाचा पदार्थ देखील त्या घनीभूत आकाशामध्ये सिद्ध होत नाही. त्याची घनते माझी बुडाली, आसतची वृथा झाली गगनाची मातू. आणि हा गगन जरी आसतची म्हणजे असून, विद्यमान असून, बरोबर ना? असं एक गगन आसतची, 2 अर्थ घेता येतील. असतची मिथ्या झाली वृथा झाली गगनाची मातू. आसतची म्हणजे गगन प्रतीतीला येत असताना देखील आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला. बरोबर आहे ना? मग ते विद्यमान असताना, प्रतीतीला येत असताना, आकाश प्रतीतीला येत असताना आकाशोपही चैतन्याच्या ठिकाणी आकाशाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. याला म्हणायचं की नाही आसतची वृथा गेली गगनाची मातू. गगन नाहीच आहे असं ठरलं, आणि प्रतीतीला येत असल्यामुळं ते काय आहे? प्रतीती मात्र आहे, अर्थात ते वृथा आहे किंवा मिथ्या आहे. प्रतीती मात्र पदार्थ तो काय असतो? मिथ्या असतो. कारण त्याची सत्ता कोणती? प्रतीती मात्र, फक्त प्रतीती येणं एवढीच सत्ता आहे. म्हणजे प्रतीती मात्र आणि बाध योग्य असा जो पदार्थ असतो तो तत्वतः मिथ्या असतो. तो ज्या अधिष्ठानात भासतो त्या अधिष्ठानात तो अभावरूपाने असतो, आलिक किंवा तुच्छ असतो, शून्यरूप असतो. आकाशाची आपला पैशी ठाव झाला सकळांशी, हे हवा आकाशाची नुरेची येथे. आता ते सांगतात आपला पैशी म्हणजे हे आपला पैशी, हे 2 पदं असावीत, वेगळी घ्यावी. आपला आपला पैसा म्हणजे विस्तार, आपला पैसे म्हणजे विस्तार, आणि आपला पैसे म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा जेव्हा विस्तार होतो म्हणजे त्याची निरपेक्ष
व्यापकता सिद्ध होते, तेव्हा त्यावेळेला निरपेक्ष व्यापक असणारा तो पदार्थ ठाव झाला सकळांशी. ह्या आकाशादी सगळ्या सृष्टीला तो ठाव म्हणजे अधिष्ठान रूपाने तोच ठाव झाला आहे. जेव्हा त्याचा निरपेक्ष जेव्हा त्याची निरपेक्ष व्यापकता असते, त्या निरपेक्ष व्यापकतेमध्ये या सगळ्याच कल्पित पदार्थांना वाव आहे. कल्पित पदार्थांचा अधिष्ठान रूपाने आधार रूपाने तो सगळे पदार्थ कुठं राहतात, त्या अधिष्ठानामध्येच राहतात. हे हवं आकाशाशी नुरेची येते. आता ही जी हवं आहे आकाशाला, या ठिकाणी कधी करायचं कारणच नाही. कोणत्या आकाशाला? हे हवं आकाशाशी नुरेची येथे. कोणत्या आकाशाला? भूताकाशाला ही हाव जर केली तर ही हाव त्याला कधीच त्याला होण्याचं कारण नाही. ते कारण त्यांनी कितीही जरी केलं तर त्याच्या हवेची किंवा अभिलाषेची पूर्तता होऊ शकत नाही. कारण त्याची व्यापकता ही नेहमी इतर भूतांच्या सापेक्ष व्यापकता आहे. आणि ही जी निरपेक्ष व्यापकता आहे परमात्म्याची, ब्रह्मस्वरूपाची किंवा आपल्या स्वस्वरूपाची, ती व्यापकता निरपेक्ष व्यापकता आहे. सापेक्ष व्यापकता आणि निरपेक्ष व्यापकता हे दोघांची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. म्हणून आकाश काय करतं, याची हाव धरीत नाही. न बंधे काही केलं तर मी याची बरोबरी करता येणार नाही. आणि करायची झाली तर याचं स्वरूप मला बरोबरी करता येणार नाही. मी याचं स्वरूप होऊ शकेल. मी जर माझा बात केला तर मी याच्या इतका व्यापक अशा निरपेक्ष आकाशरूप मी होऊ शकेल, पण मला स्वतःचा बात करावा लागेल तेव्हाच. बरोबर ना? न चुकेची आत्मयाची घनता आणि ठावही दिदला समजता, येथे आकाशाची वार्ता खरी कवन. आता ह्या भूताकाशाला कोण विचारतं किती जर म्हटलं तर आत्मयाची घनता न चुकीची. आत्म्याची घनता कधीच कमी होत न चुकीची. काही जरी केलं ह्या भूताकाशाने तर घनीभूत आकाशाची जी घनता आहे, घनीभूत चिदाकाश, त्या चिदाकाशाची घनता याला प्राप्त होत नाही. याच्यामध्ये पोकळीच राहणार. बरोबर ना? म्हणजे याचं व्यापक तर काही झालं तरी सापेक्षच व्यापक राहणार. न चुकेची आत्मयाची घनता आणि ठावही दिदला समजता, याची घनता कधी कमी होत नाही. आणि आद्यस्थ रूपाने याच्यावर किती काय आहे की सत्य आदी स्थानामध्ये मिथ्या असं कितीही पदार्थ राहू शकतात. अनंत पदार्थाला ते अधिष्ठान होऊ शकतं. त्यामध्ये कोणता पदार्थ राहणार नाही. अधिष्ठानावर कोणताही पदार्थ प्रतिती मात्र जो तुम्ही कल्पना कराल तो पदार्थ अधिष्ठानावर राहू शकतो. अधिष्ठानाशी कधीही द्वैत निर्माण करीत नाही आणि अधिष्ठानाला कधीही गुणदोषांचा संबंध लावू शकत नाही. अशी स्थिती की नाही. जसं रज्जूवर भासलेल्या सर्पाने कधीही रज्जू विषारी होत नाही. आणि केवळ काही रज्जूवर सर्पच भासतोय काय, पुष्पमाला पण भासते, भूरेखा पण, जलधारा पण, काही पण भासू शकतं. आणि अशा वेळेला त्या पुष्पमालेने ती रज्जू सुगंधित होत नाही किंवा सर्प भासला प्रतिती मात्र सर्पाने ती विषारी होत नाही. जलधारेने ती ओली होत नाही किंवा त्या ठिकाणी जे काही भूरेखा भासते किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, जमिनीचे दोन खंड, जमीन दुभागली अशा प्रकारचं त्याच्यामध्ये दोन जमीनला पडलेली जशी भेग आहे तसे याच्यामध्ये भूरेखा भासली म्हणून काही त्याच्यामध्ये द्वित्व किंवा त्याच्यामध्ये भेग पडते, त्याच्यामध्ये भेद होतो, असं सुद्धा काही होत नाही. घनीभूत आहे पण घनीभूत सगळ्यांना जागा देतं. पण ज्यांना जागा दिलं तरी यत्र यद अध्यासा तत्कृतेन गुणेन दोषेन वापी न अनुमात्रमपि स न संबध्यते अशा प्रकारची स्थिती अध्यास भाषामध्ये सांगितलेले. त्याप्रमाणे न चुकेची आत्मयाची घनता आणि ठावही दिदला समजता, तेथं आकाशाची वार्ता करी कवन. तिथं ते आकाश आणि हे चिदाकाश आणि ते भूताकाश हे साम्याला येऊ शकतं असं वार्ता गोष्ट कोण करील? करण्याची गरज नाही. घनीभूत आकाशात सगळ्यांना स्थान आहे, त्याच्यामध्ये हे आकाशालाही स्थान आहे. आणि हे आकाश पोकळ आहे आणि ते घनीभूत आहे. आणि घनीभूत असताना त्याचं काही लक्षण आहे तर ते घनीभूत राहतं, त्याच्या ठिकाणी कोणाचा संबंध येत नाही आणि सगळे त्याच्यावरच भासतात. आहे की नाही? आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो आणि जिथं भासतो तिथंच नसतो. असं त्याचं वैशिष्ट्य आहे. असं हे घनीभूत आकाश आहे. म्हणून म्हणतात येथं आकाशाची वार्ता करी कवन. याला ह्या भूताकाशाचं कोण विचार करायला लागलं?
तस्मात आकाशाच्या पैस आत्मा जो चिदाकाश घनवट सावकाश आपणचे असे. काय हे ही चैतन्याची दृष्टी आहे, बरोबर ना. त्यामुळं माऊलीचं आकाश पण बोलतं, हाव पण धरतं, हाव पण सोडतं. कारण काय आहे, सगळीकडे चैतन्यच आहे. खरं जर पाहतो ना आपण, ही भूताकाशाची त्याची बरोबरी होत नाही असं सांगत असताना भूताकाश बोलतंय. भूताकाशाच्या ठिकाणी इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा लुप्त होते आणि ते आपल्याला स्वस्वरूपामध्ये काय करतं, बाधित होऊन जातं आणि स्वरूप रूपाने राहतं. एवढे सिद्धांत वेदांताचे माऊली आकाशाच्या बोलण्यात सांगतात. ऐक नाही, आकाशाचे काय आकाशे सावेव अन्न बंधे आकाशाचे हवं आयशे कोणी एक भरीव आकाश जे. असं भरीव आकाश आहे म्हणजे आपण खरंच चैतन्य घन होऊन राहावं, सद्घन होऊन राहावं, आनंदघन अद्वैत स्वरूप राहावं. ऐक नाही, राहावं म्हणजे आपण आहेच आहे. म्हणून या ठिकाणी असं जड आणि दुःख नाहीच आहे. असं जड दुःख असं मायेचं माया कार्याचं स्वरूप करून त्याचा बाध करायचा आणि मग अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यायचं आणि मग अधिष्ठानाचे व्यापकता आणि त्याला आत्मत्वाने जाणायचं, असा काही भाग नाही. तर कधी त्याही काळात, अज्ञानही कालात आणि ज्ञानही कालामध्ये जेव्हा आपल्याला खरं यथार्थ आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो, त्या दृष्टीनं सगळं चेतनच आहे, जड म्हणून काही नाहीच आहे. परंतु ते चेतन कसं आहे, ते इतकं घनीभूत आहे की त्याच्यात जडाला वावच नाही. भूताकाशालाच नाही असं नाही, कोणत्याही जड पदार्थाला अज्ञान आणि अज्ञान कार्याला त्याच्यामध्ये स्थानसुद्धा नाही. म्हणून बरं हे कधी ज्यावेळेला तुम्हाला अधिष्ठानाचीच नजर आली तर आता तुम्हाला अधिष्ठान पाहता त्याच्यामध्ये का आताही तुम्ही अध्यस्तच पदार्थ पाहता, आता त्याच्यामध्ये तुम्ही अधिष्ठानच पाहता. त्यामुळं वेदातले सगळे कोणी कधी ह्याच्यामध्ये सांगितलेले की संवाद सांगितलेले ते जे जड वृक्षादी आहेत त्यांचे संवाद सांगितलेले. ते संवाद आहे म्हणजे खरंच चैतन्यच आहे सर्व, दुसरं काही नाही. या म्हणून जडाची प्रतीती घ्यायची आणि मग त्या प्रतीती आल्यानंतर त्याचा बाध करायचा आणि मग अधिष्ठानाचं अवलोकन करायचं. ही एक प्रक्रिया आहे, परंतु ही प्रक्रिया फार प्राथमिक स्वरूपाची आहे. खरं अनुभूती संपन्न ज्ञानोबारायांना इथं अनुभूती सांगायची, ती सगळी अनुभूती काय आहे, चैतन्याची अनुभूती आहे, दुसरा कोणताही पदार्थ नाही. चैतन्याची म्हणजे आत्मत्वाने चैतन्याची अनुभूती आहे. अमृतानुभव म्हणजे सर्व काही मीच आहे, सर्वम यद अयम आत्मा, माझ्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नाही. मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय. आता ते जे स्वामीजी होते महात्मा इथं आले, त्यांनी काय अनेक जन्माच्या केलेले काही साधना ते ह्याच बोधावरचं बोलत होते, आहे की नाही. पण हा बोध आपल्याला स्पष्ट होत नाही, ह्या बोध त्या पद्धतीनं आपल्याला स्पष्ट होत नाही. म्हणून प्रक्रिया घ्याव्या लागतात. नाही तर त्या बोधाला कोणी नाकारू शकतं का. आपण पुन्हा तो कोणाचा असेल, आपण आपल्याजवळ काय असा निकष आहे का तो बोध आहे, तो बोध संपन्नता नाही कोणाजवळ, कोणाही जवळ असू शकते. जर सगळ्यांचं स्वरूप आहे तर कोण जाणे कोणा घडे उपासना, कोणया वचना प्रतिपावे, असं आहे की नाही याच्यामध्ये. पण ज्ञानोबाराय जे आहेत ते ज्ञानोबाराय आपल्याला हळूहळू त्या स्थितीचा इतका ज्ञानोबारायही अभ्यासांगाने पुन्हा तेच सांगतात. पण ते सांगत असताना प्रत्येक वेळेला एक वेगळा पैलू जो आहे तो स्वरूपाच्या जवळ नेणारा असा आपल्याला सांगतात आणि मायेच्या ममतेने सांगतात. नो चॅलेंज म्हणत नाही, आहे का नाही. काय नो चॅलेंज नाही, चॅलेंज ओपन चॅलेंज म्हणत नाही. उघडं इथं ओपन चॅलेंज काय द्यायचं, त्याच्यामध्ये सगळ्यांचं स्वरूपच आहे, त्याच्यामध्ये कोणाला काय चॅलेंज द्यायचं. चॅलेंज आम्ही काय म्हणणार, चॅलेंज करायला पदार्थ नाही, आहे का नाही. चॅलेंज करणार कोणाला आणि करणार कोण. ज्ञातृज्ञावीन नुसधेचे जे ज्ञान सुखाभर, आणि तो शांत रस आहे की नाही. याच्यामध्ये रजोगुणाचा, तमोगुणाचा किंवा सत्वगुणाचा देखील नाही, अशी विशुद्ध वस्तू सहज बुद्धीवर आरूढ व्हावी असं ज्ञानोबारायांचं काय म्हणणं आहे, याच्यामध्ये सांगणं आहे. आता का तस्मात आकाशाच्या पैस आत्मा जो चिदाकाश घनवट सावकाश आपणच असे. तस्मात आकाशाचा पैस, त्या अखंडानंदचं एक दिवस सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की एक दिवस सांगितलं होतं
काय आता लक्षात नाही परत आलं. म्हणजे आपण जे मिथ्या पदार्थ पाहतो ना, तो मिथ्या पदार्थ न दिसता तो पदार्थ आत्माच आहे असं जेव्हा कळेल तेव्हा तुमची परमार्थातली सगळी घडी बसली असं. हां 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 हे सांगायचं. हां बोला. ते आपल्याला जेव्हा उपहिताच्या ठिकाणी आपण काय म्हणतो घट उपहित घट उपहित चैतन्याच्या ठिकाणी घटाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, बरोबर ना. तर अशी आपली प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया प्राथमिक स्वरूपाची आहे. घट उपहित चैतन्याच्या ठिकाणी घट उपहित चैतन्याच्या ठिकाणी चैतन्यच आहे. घट बाधित नाही. घट हा काय आहे? घट नाही. घट काय आहे? चैतन्यच आहे. अगोदर चैतन्याचं यथार्थ स्वरूप कळण्यासाठी घटोपहित चैतन्याच्या ठिकाणी घटाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, बरोबर ना. ही तुमची प्रक्रिया आहे. पण ही काय तुम्ही कायमच ठेवायची का? घट उपहित चैतन्याच्या ठिकाणी घट नाही, काय आहे? चैतन्यच आहे. घट नाही, ते काय आहे? चैतन्यच आहे. जर आता आपल्याला काय आहे ह्या गोष्टीचं भरपूर चिंतन जर करत गेलो आपण तर तेच सांगायचं की घट आहे. घटाचं कारण कोण आहे? मृत्तिका आहे. घटाचं कारण काय आहे? मृत्तिका आहे. तो तुमचा कागद असला तर देतो, काल दिलेला तुमच्याजवळ. कोणाजवळ दिला? मी म्हटलं हे पहा तुमच्याजवळ दिला. तर त्याच्यामध्ये हे घट आहे. घट कुठून उत्पन्न झाला आहे? जला मृत्तिकेपासून. मृत्तिका जला, जल अग्नी वायू आकाश माया ब्रह्म, आहे की नाही. जर पाहिजे ओम नमोजी आद्या, त्याचं जे आद्य कारण आहे त्या आद्य कारणाला तुम्ही बरं पाहता तुम्ही घटाला त्यावेळेला तुम्ही घटाला पाहता का तुम्हाला पाहता? का अगोदर तुमचंच ज्ञान आहे की नाही? तुमचंच ज्ञान आहे तेव्हा घटाचं ज्ञान आहे की नाही. तुमचं ज्ञान स्वरूपता काढून घेतली तर घटाचं अस्तित्वही नाही आणि घटाचं ज्ञानही नाही. इतकं तुम्ही स्वतः तो घट आहात, आहे की नाही. असं जर आहे तर तुम्ही आता घट कशाला म्हणता? मी म्हणा ना. म्हणजे त्याच कारणाने ह्या ग्रंथाचा काय झोक आहे नेहमी की त्या ठिकाणी आत्मा घटाला पाहतो का आत्मा आत्म्याला पाहतो? यांचं हेच आहे ना. आत्मा घटाला पाहतो का आत्मा आत्म्याला पाहतो? आहे की नाही. आत्मा आत्म्यालाच पाहतो. ही बरं नाही का हेच खरं आहे? असं जर असेल तर तुम्ही चैतन्यात पहा ना. सगळीकडं चित स्वरूपाचीच व्याप्ती पहा. आता जड कशाला पाहता? एकदा म्हणून माऊली म्हणतात की तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते मी आगवेची द्रष्टा आयशा बोधाच्या माझीवट्या अनुभवाचा सुबटा धेंडा तो नाचे, असं प्रकारचं म्हणतात हे. आणि दुसरी आता एक ओवी होते तर तैसा आत्मत्वे वेष्टीला होय तो जया तयाकडे वास तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्याचे होत जाये ते दृष्टेपणेची होत जाये तयाचेचे रूप. अशी एक आहे. आता आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मग आपण घटाला पाहतो का आपल्याला पाहतो? आपल्यालाच पाहतो. मग हे जे उपाधी आहे त्या उपाधीचं वाचारंभण म्हणायचं आणि पुन्हा ती उपाधीला ज्ञानाचं साधन करायचं, बरोबर आहे का. आणि अनुभूतीमध्ये काय पाहायचा? घटाचा बाध पाहायचा, बरोबर आहे का. अनुभूतीमध्ये काय पाहायचं? घटाचा बाध पाहायचा. मग ती अखंड अनुभूती होते का? ती अखंड अनुभूती होत नाही. अखंड अनुभूतीमध्ये दुसरा कोणताच पदार्थ नाही. आणि जीव आणि प्रकृती, आपलं जीव आणि शिव यांचं ऐक्य, बरोबर आहे ना. त्याचं बाध करून होणारं ऐक्य का अखंड नित्य संचलेलं ऐक्य? बरं, नित्य संचलेल्या ऐक्य रूपाच्या ठिकाणी हे बाध करणारे पदार्थ हे अभावरूप जर असतील तर आता त्याचा किती दिवस विचार करायचा, आहे की नाही. उलट आपल्या अखंड अनुभूतीला तो एक प्रकारचा प्रतिबंधच नाही होत का? जर पाहिलं तर अखंड अनुभूतीला तो एक प्रकारचा प्रतिबंधच होत नाही का? म्हणून ह्या ज्ञानोबारायांचं हे जे ऐश्वर आहे हे ऐश्वर अलौकिक आहे, हे दिव्य आहे की नाही. आणि ते ऐश्वर आपल्यामध्ये संक्रमित करण्यासाठी आपल्या पोटात शिरून मायेच्या ममतेने या ठिकाणी अजातवादाचा सिद्धांत माऊली प्रतिपादन करतात.
नाही का? का दुसरं काय आहे? हा, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो मीची एक स्वतः सिद्धो जो आपणे नेसी भेदू नेनोनी जाणे. कालच आपण चिंतन केलं ना ह्या ओवीचं. दुसरी एक ओवी आली होती पण आता माझ्या लक्षात येईन, बघा परत. हां, आपणची होत जाये ऐके तो आहे तोची झाला चरणी हन चाले का मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात जे तुले आपणची जो. हो. जे जे काही त्याच्या क्रिया बोलणं सर्व जे काही विचार सर्व कोण आहे? चिद्रूप आहे, सगळं चिद्घन आहे, दुसरं काहीही नाही. बरं, हे त्याची स्थिती आहे प्राप्त झालेली की सर्वांची ही स्थिती आहे, सर्वांचीच ही स्थिती आहे. म्हणून मुक्ताच्या प्रति काय ऐशेनी विवेके उदो चित्ती तयाशी भेदू कायचा तरी जगती देखे आपुलेनी प्रतिती जगची मुक्त. या ठिकाणी त्याला ही जी मुक्ती आहे, माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सांगितली, ही जी मुक्ती आहे ही काही त्यांनी प्राप्त केलेली मुक्ती असली तर ती त्याला सोडून पण जाणार आहे. म्हणून ही जी मुक्ती आहे ही प्राप्त केलेली मुक्ती नाही. त्यांनी सुद्धा त्याला जर मी प्राप्त केलेली मुक्ती वाटली आणि इतरांना ही प्राप्य वस्तू वाटली तर अजून त्याचा भ्रम गेला नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून माऊलीने एकदम स्पष्ट त्या मुक्तीचं स्वरूप सांगितलं. आईची मुक्ती असे सहज काय ते आता परिसवू तुझ जे की ज्ञानांबुज जे तू ज्ञानांबुज द्विरेफ की तू ज्ञानांबुज तू खरा ह्या ज्ञानरूपी कमलाचं आस्वादन करणारा भ्रमर आहे. म्हणून तुला मी अशी ज्याच्यामध्ये काही उलथापालथ होते, जिच्यामध्ये इति आणि आदी येतं, अशी मुक्ती मी तुला सांगत नाही. तुझी सहज उत्तमा सहजावस्था की सहज मुक्ती तुला मी सांगतो, आहे की नाही? आणि ही मुक्ती पुन्हा कशी आहे? मिळवायची नाही, अशी मुक्ती असे सहज. परंतु त्यात ही मुक्ती कोणाला सांगायची? ज्ञानांबुज द्विरेफकी. तू ज्ञान खरा ज्ञानरूपी कमलाचं आस्वादन करणार असेल तर त्या ठिकाणी न कश्चित जायते जीवा, न कश्चित जायते जीवा संभवोपि संभवस्य न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचित न जायते. त्या ठिकाणी दुसरं काहीच उत्पन्न झालं नाही, असं हे खरं सत्यातलं सत्य आहे. म्हणून त्यांनी लिहिलं, त्या वेदेश्वरीमधले स्वामी महाराज ओवी सांगायचे की तरी बद्धता न चुके सत्य मनोनी रोधिशी सत्यत्व देवनी रोधिशी सत्यत्व देवनी रोधिशी बद्धता न चुके कल्पांतेशी असत मनोनी अवेदिशी तरी असताची मुक्त. ही सुद्धा कमीच आहे ओवी, वेदेश्वरीची ही ओवी अमृतानुभव पुढं कमीच आहे ना. फार कमी, कारण इथं पुन्हा बाद निश्चय सांगितला आहे की नाही? इथंही बाद निश्चय झाला. बाद निश्चय झाला, सर्व तत्वबोधाला प्राप्त झालेला दोन पुरुष एकत्र आले तेव्हा त्यांच्या अनुभूतीचा, त्यालाच म्हणायचं सिद्ध वस्तूचा अनुवाद करण्याला प्रवृत्त झालेली, आहे की नाही? तर त्यावेळेला हे अशा प्रकारचं जे चिंतन आहे, हे चिंतनाने ते आता उरले उपाधी कारणे, त्या उपाधीमध्ये निरुपाधिक स्वरूपाचं कसं चिंतन आहे, निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी उपाधीला देखील वाव नाही, अशा प्रकारचं हे चिंतन आहे की नाही? ह्याच्यामध्ये तस्मात आकाशाच्या पैस आत्मा जो चिदाकाश घनवट सावकाश आपणचे असे. आकाशाच्या पैस आत्मा जो चिदाकाश, आकाशाचा पैस म्हणजे आकाशाचा विस्तार, बरोबर ना? आकाशाचा विस्तार बरोबर होण्यासाठी जो आत्मा आहे, म्हणजे आकाशाचाही आत्मा ना, आकाशाचा विस्तारासाठी आकाशाच्याही कारणाचं कारण असा असणारा जो आत्मा आहे तो कसा आहे? चिदाकाश रूप आहे, तो घनवट आहे आणि तो पुन्हा सावकाश आहे, म्हणजे सगळ्यांना अवकाश, सगळ्यांना सामावून घेणारा आहे, म्हणजे सर्वांना आश्रय देणारा आहे. परंतु त्या ठिकाणी ज्याला आश्रय दिला किंवा जे पदार्थ आदी आहेत, म्हणजे जे पदार्थ आद्यस्थ आहेत ते सगळे पदार्थांना त्याच्या ठिकाणी वाव आहे, सगळे त्याच्यावरच राहतात, पण त्यांच्या गुणदोषाने तो संबंधित होत नाही आणि त्यांच्या ठिकाणी त्यांचा स्पर्श देखील होत नाही, पण त्या पदार्थांना स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण मात्र नाही. म्हणून आम्ही म्हणतो की तो सावकाश आहे, सगळ्यांना अवकाश देतो. नाही तर तो इतका भरलेला आहे, पदार्थच नाही तर त्यांना अवकाश कुठे आहे? तिथं तुम्हाला ते पदार्थ भासतात, म्हणून आम्ही म्हणतो की त्यांना आत्मस्वरूपावर ते भासतात, आत्मस्वरूपाने त्यांना अवकाश दिला, पोकळी
दिली किंवा राहण्याला स्थान दिलं, पण घनीभूत आकाशात कसं काय जाईल, कसे काय हे पदार्थ राहतील, राहतच नाही ती, हाच खरा सांगण्याचा काय आहे भाव आहे. बरोबर ना. आपण घनवट सावकाश आपणच असे, खरं ते घनवट आणि सर्वांना वाव देणारं, म्हणजे सर्वांना आपल्या पोटात घेणारं, ज्याचं मायपोट हे निरपेक्ष मोठं आहे, असं ते कोण आहे, ते परमात्मा तत्व आहे. त्यांनी सांगितलं ना, नाथ महाराजांनी हे रूपक केले पहिल्यांदा गणेशाची वंदना, तर गणेशाचं पोटच मोठं काय आहे, तर या सगळ्या मिथ्या पदार्थांना अधिष्ठान रूपाने आपल्यात सामावतं म्हणून त्याचं मोठं पोट आहे. असं आहे ना. तुझं माझी वास्तू चराचरा म्हणून म्हणजे लंबोदरा. बरोबर ना. असंच आहे ना, तुझं माझी वास्तू सगळ्या चराचर विश्वाला तू देतो का नाही, आणि म्हणूनच तुझं द्वंद्व जे वाढलेलं आहे ना मोठं, ते त्याच्यामुळंच वाढलेलं आहे, असं नाथ महाराजांनी हे केलं. असंच आहे ना त्याचा भाव. काजी तस्मात आकाशाच्या पैस आत्मा जो चिदाकाश घनवट सावकाश आपणचे असे, का जेथीचा पैसे आकाश तो आत्मा चिदाकाश अन्यथा आकाशाचं ठावकायचा. आता तुम्ही जर म्हणाल, जर समजा हे जे आकाश आहे, हे आकाशाने त्याच्याशी काही तुलना करता येत नाही, पण आता हे जे आकाश आहे, ज्याचा आकाशाचा विस्तार झाला, त्या आकाशाला अधिष्ठान कोण आहे, तो चिदाकाश आत्माच आहे. बरोबर ना. जर तुम्ही म्हणा की अहो आत्माच आत्मा आहे, तो निरपेक्ष व्यापक आहे, त्याचं राहण्याचं ठिकाणच नाही, पण अन्यथा आकाशाचं ठावकायचा. आता जर हा चिदाकाश नसतं तर आकाशाला राहायला, म्हणजे आकाश हे नाव तरी आपल्या वाणीत आलं असतं का, आहे की नाही. वाचारंभन मात्र म्हणून आकाशाचा जेव्हा व्यवहार होतो, भूताकाश असं उच्चारण होतं, बरोबर ना, त्यावेळेला त्या वाचारंभन मात्र पदार्थाला कुठंतरी स्थान असेलच ना, का कुठंतरी स्थान असेलच ना. जर तुम्हाला भासतं म्हणल्यावर प्रतिती मात्र आहे असं तुम्ही म्हणताना, तर त्याला अधिष्ठानावातून कुठेही दुसरं कोणीही स्थान करत नाही. म्हणून एखाद्या माणसाला तो महापुरुष आहे असं म्हणतात, मोठा का म्हणतात, तर सगळ्यांचे अपराध पोट्यात घेण्याची त्याची क्षमता असते. बरोबर की नाही. म्हणून त्या पुरुषाला काय म्हणतात, हा अपपर भाव विवर्जित आहे, हा महापुरुष आहे. महापुरुष आहे म्हणजे त्या ठिकाणी अपपर भाव नाही. त्याप्रमाणे हे सगळं प्रतिती मात्र सगळं विश्वातलं काहीही असू द्या, तो कुठं करतो, अधिष्ठानावर. इतकंच नाही, चांगलं बघा, त्या हसूरकर शास्त्रींनी सांगितलं होतं, मला ते शब्द लक्षात नाही पण त्याचा भाव सांगतो. ते म्हणे वंध्यापुत्रालाही अधिष्ठान ब्रह्मच आहे. लक्षात आलं का. हे जर त्या वंध्यापुत्राला कोणतं आहे, वंध्यापुत्राला सुद्धा अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मच आहे. नाही तर वाचारंभन वंध्यापुत्र हा शब्दसुद्धा तो अस्तित्वात नसलेला पदार्थ आहे, पण तुमच्या ठिकाणी काहीतरी आकारचा झाला का नाही, वंध्या आणि वंध्येचा पुत्र, याला अधिष्ठान कोण आहे, चैतन्यच अधिष्ठान आहे. ते त्यांच्या शब्दात ते जरा वेगळं सांगत होते, पण मला ते आहेच का नाही अधिष्ठान. मग हे वाचारंभनच आहे, यालाही अधिष्ठान आहे म्हणून. पण वाचारंभन पदार्थ आम्हाला सांगायचा आहे, अधिष्ठान मात्र सांगायचं आहे. अधिष्ठान मात्र सांगायचं आहे का. अधिष्ठान मात्र सांगायचं, अधिष्ठान मात्र असताना तुम्ही अधिष्ठानाला विसरून गेले आणि भ्रमातले पदार्थ आहेत आणि ते आमच्या ज्ञानाचे विषय आहेत असे म्हणायला लागले, म्हणून आम्हाला विवर्तवादाच्या कक्षेतून तुमच्याशी बोलावं लागलं. आमचं बोलणं सगळं वाचारंभन आहे. आणि हे पदार्थ असल्यामुळं हा आत्मा हा शब्दसुद्धा ज्याच्या ठिकाणी नाही, त्याच्याविषयी आम्हाला त्याच्या अविनाशी वा आरे अनुच्छित्ती धर्मा असं त्याच्याविषयीचं त्याला काय करावं लागलं, वर्णन करावं लागलं. ऐक नाही तर आम्हाला कोणत्याच प्रकारचं वर्णन करायचं नव्हतं, करण्याची गरज पण नाही. म्हणून चंद्रा बघा किती मोठी एक प्रकारची शोकांतिका आहे की आता ज्ञानोबाराय सांगतात ही खरी वस्तुस्थिती आहे का नाही. असं असताना आपल्या वेदांत तत्त्वज्ञानामध्ये किती मोठे वाद आहेत. याचे जाऊ द्या, दुसऱ्या दार्शनिक मतांची वाद जाऊ द्या, त्याचं तर खंडन सगळ्या वेदांतांनी सगळ्यांनीच करून, सिद्धांत तर ते म्हणतात श्लोकार्धेनं प्रवक्ष्यामी असं सांगतात. असं असू नये, कितीतरी वाद आहे की नाही. आता हाच ग्रंथ हा निर्विवाद स्वरूपाचं निरूपण करणार आहे आणि सगळे वाद येऊन कुठं राहतात, चिदविलास का मायाविलास, ऐके नाही, इथंच येऊन राहिले की नाही हे वाद. बरोबर ना, इथंच येऊन राहिले की नाही. म्हणजे ज्या वेळेला मनुष्य वस्तुनिष्ठता
काय करतो, वस्तुनिष्ठतेची उपेक्षा करतो आणि त्यावेळेला ह्या अशा वादाच्या भोवऱ्यामध्ये तो सापडतो. तेच जर त्याला वस्तुनिष्ठता पाहिजे असेल तर तो कोणताही दुराग्रह धरणार नाही, कुतर्क करणार नाही. आता पुढे येणारच आहे. तो कुतर्क पण करणार नाही आणि दुराग्रह पण करणार नाही. शास्त्रावचनावर श्रद्धा पण ठेवील. श्रीगुरूंनी शास्त्राचा केलेला सामंजस्याविषयी शंका पण घेणार नाही आणि आपल्या अनुभूत्याचा रसामध्ये निरंतर जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत त्याच्याविषयी तो निर्धास्त राहील की नाही. हे निर्विवाद करण्यासाठी सांगितले, याच्यावर वाद करण्यासाठी सांगितले. म्हणून या ठिकाणी वादाला कोणत्याही प्रकारच्या जागाच नाही. या ठिकाणी वादच करायचा झाला तर कोणता, तुम्ही त्याला काय म्हणतात, सगळ्या तुमच्या ठिकाणी असणाऱ्या गृहीत कृत्यांचा त्याग करून सत्याच्या अन्वेषणाला तुम्ही काय त्याला म्हणतो आपण निरपेक्ष, बरोबर ना, निरपेक्ष बुद्धीनं तुम्ही कोणताही एखादा पक्ष गृहीत न धरता, हा त्याला काय म्हणायचं, निष्पक्षपातीपणाने जर केलं तर याच्यामध्ये ह्या आचार्यांच्या कोणत्याही प्रक्रियेचं खंडन नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी नवीन काही सांगितलं आहे का? अनुभूती दोघांची एकच आहे की नाही? बरं, तुम्हाला आम्हाला ज्या अनुभूती त्यांना संक्रमित करायची ती जी अनुभूती आणि त्यांची अनुभूती आणि आपली अनुभूती याच्यामध्ये काही तरतम भाव ठेवायचा आहे का? मग सर्व एकच आहे, हाच सिद्धांत आहे. ऐक, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? बरं, श्रुती सिद्धांत काय आहे? एकमेवाद्वितीयम ब्रह्म, सर्वम खल्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, सर्वच जे काय आहे ते सगळं आदिष्टान. मग संतांची अनुभूती काय आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. असं सगळं असताना याच्यामध्ये वाद काय करायचा आहे? जर ह्या तुम्ही सांगा, ह्याच ग्रंथामध्ये आपण जेव्हा चिंतन करायला लागतो आणि पार आपण आरंभवाद, परिणामवाद, इथपासून परमाणुवाद, इथपासून पिलूपाक आणि काय पिठोरपाकवाद आणि पिलूपाक का इथपासून सुरुवात करतो. सगळ्या ठिकाणी वाटतं आपल्याला वेदांताचं चिंतन काय आहे का उपयोगाचं ते इथं? जर असतं तर आपण जे पद्धतीनं चिंतन करतो त्याच्याऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी केवढा मोठा विस्तार केला असता. जर ज्ञानेश्वर महाराजांचा अनादित्वात काय आहे तो श्लोक आहे, अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमव्यय ना, शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. स्वामी महाराज सांगायचे की त्या यांनी आपल्या राजराजेश्वर शास्त्री द्रविड त्यांनी ज्ञानेश्वरीचं जे काही ते एकदा चातुर्मासात इथं काही दिवस होते तेव्हा त्यांनी अमृतानुभवाचं हे मंगलाचरण ऐकलं होतं. नंतर ह्या ओम नमो जी अध्याय ह्या पहिल्या 20 ओव्यांचं चिंतन केलं आणि अनादित्वात निर्गुणत्वात हे त्यांना जेव्हा श्लोक कोणी दाखवला, गुरुजींनी किंवा कोणी दाखवला असेल, तर त्यावेळेला ते म्हटले की मी आयुष्यभर न्याय शिकलो पण एवढे आकाट्य हेतू माऊलीने ह्या श्लोकासंबंधाने जे दिलेत असे वेदांत दर्शनात कुठं झाले नाही. अनादित्वात निर्गुणत्वात खाली माऊलीने जे लिहिलं आहे असं कुठंच आले नाही. असं त्यांचा आयुष्यभर प्रभाव झाला आणि त्यांनी त्या 20 ओव्या तर लिहिलेलंच आहे संस्कृतमधून. या मंगलाचरण त्यांनी लिहूनच ठेवलेलं आहे. म्हणजे इतक्या प्रकारचं हे की माऊलींना काय करता नसतं आलं, सगळंच करता आलं असतं पण त्यांनी ते केलंच नाही, कारण गरजच नाही एवढ्या विस्ताराची. हाच विस्तार फार झाला. हे सुद्धा काय आहे, किती अभ्यासांगाने किती वारंवार सांगितले, याच्यातले किती दृष्टांत गाळले असले तरी चाललं असतं. आणि एकच हे एवढं हे 800 वयाच्या ऐवजी माऊलींची अनुभूती फक्त मंगलाचरणातच पूर्ण झालेली आहे. माऊलीची अनुभूती पहिल्या ओळीतच पूर्ण झालेली आहे. ऐशी जे निरुपाधिके जगाची जे जनके, याच्यातच झाले का निरुपाधिक. आता आयुष्यभर तुम्ही त्याचं चिंतन करा, 2 निरुपाधिक कशी आहे की नाही. बरं, करू नये ते पूर्ण होणार आहे काय? नाही. शेवटी काय, तस्मात श्रद्धा स्व, इथंच यावं लागेल तुम्हाला की ज्ञानोबारायांनी सांगितले तुम्ही श्रद्धा करा. जर तुम्हाला तर्काने करता आलं, तर्काने माऊलीच्या जे काही श्रुतिमतस तर्कोनुसंधी येताम तर चांगली गोष्ट आहे, पण तर्क्यताम मा कुतर्क्यताम आहे की नाही. अशा प्रकारचं जर चिंतन केलं तर शेवटी कुठे यावं लागेल, तिथंच यावं लागेल, दुसरं काय आहे. म्हणून माऊलीनं सुद्धा हा एक प्रकरण ग्रंथ म्हणून फार मोठ्या विस्ताराने लिहिला नाही. 9000 ओव्यात ज्ञानेश्वरीत विस्तार केला. इथं तर मी म्हणतो 50,000 ओव्या केल्या असत्या तरी माऊलींना काय होतं काय. याच्यामध्ये अनेक पूर्वपक्ष केले असते, अनेक त्याचे हे केले असते. हे सुद्धा टीकाकारांना करायला ठेवले माऊलींनी. हे ते शिवकल्याण स्वामीसाठी ठेवले. स्वतः त्याचंही जे काय आहे तेच खरं जे मूळ आहे त्या मुळाप्रमाणे जर आपण गेलं तर आपल्या स्वरूपाजवळ लवकर पोचू शकतो, आहे की नाही.
का जिथीचा पैशी आकाश जो आत्मा चिदाकाश, अन्यथा आकाशाचं ठावकायचा. आणि जर अन्यथा म्हणजे जर तुम्ही हे चिदाकाश बाजूला केलं तर आकाशाला कुठं स्थान आहे सांगा पाहू बरं. नाही. आता पुढची ओळी सांगतात, चंद्रादी सुशीतळे घडिले जयाचेनी मेळे सूर्य जयाचेनी उजाळे कडवसेनी. आता याचे काही लोकांनी वेगळं अर्थ, ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे बघा जर आठवली तर, जयाचेने अंधारे प्रकाशती नाशी आहे, आधारे आणि अंधारे असा पाठभेद आहे. ती ओवी का आठवत नाही पण तो हा आता याच्यात सांगा नंतर. ते प्रकाशती जे जे ते जयाचेनी आधारे प्रकाशती आणि जयाचेनी अंधारे प्रकाशती असे दोन पाठभेद आहे बरोबर ना त्याच्यामध्ये. तसं इथं दिलं. आता ही ओवी तशी आहे. चंद्रादी सुशीतळे घडिले जयाचेनी मेळे सूर्य जयाचेनी उजाळे कडवसेनी. चंद्रादी सुशीतळे, चंद्रादींचं जे तेज आहे ते कसं आहे की सुशीतल आहे. चंद्राचं तेज आहे पण तेज काय परिशशांकाचे, तेज परिशीतळ शशांकाचे. इथं म्हणतात चंद्रादी सुशीतळे घडिले जयाचेनी मेळे, ज्याच्या मेळामुळं, जयाचेनी मेळे म्हणजे ज्याचा संबंध झाला असता चंद्रादिकांना सुशीतलता किंवा शीतल अशा प्रकारचं तेज प्राप्त झालं. किंवा इथं फक्त शीतलता घ्यायची. चंद्राच्या ठिकाणी जी शीतलता प्राप्त झाली ते जयाचेनी मेळे, ज्याच्या मेळा म्हणजे ज्याच्या संबंधाने, ज्याच्या संबंधाने म्हणजे कोणत्या, ज्याच्या आध्यात्मिक संबंधाने, म्हणजे ज्याच्या आध्यात्मिक तादात्म्य संबंधाने चंद्रादिकांच्या ठिकाणी सुशीतलता, बरोबर आहे ना, सुशीतलता प्राप्त झाली. ज्याचा मेळ झाला म्हणजे खरा मेळ लगेच तुम्ही म्हणाल, लगेच त्याचा संबंध, आतापर्यंत संबंधाचं खंडन केलं आहे की नाही, आणि आता पुन्हा काय समजा ज्याचा संबंध झाला. ही भाषा कोणती आहे, अध्यारोपाची भाषा आहे की नाही. सूर्य जयाचेनी उजाळे कडवसेनी, आणि सूर्य जयाचेनी कडवसे उजाळे, ज्याचा एक कडवस सापडला. तर कडवसा शब्दाचे दोन अर्थ आहे. कडवसा म्हणजे त्याची छाया किंवा अंधार, आणि कवड सापडला म्हणतो ना आपण, सूर्याचा कवड सापडला म्हणजे किरण, म्हणजे ज्याच्या किरणाने, बरोबर ना, ज्याच्या एका किरणाने, ज्याचा एक किरण घेतला, ममैवांशो जीवलोके जसं आपण म्हणतो तसं काय, यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम, असं जसं म्हणतात तसंच सांगतात नाही इथं. चंद्रादी सुशीतळे घडिले जयाचेनी मेळे, ज्याचा मेळ म्हणजे ज्याचा संबंध झाला असताना चंद्रादिकांना सुशीतलता प्राप्त झाली. म्हणजे ही सगळी सुशीतलता कोणाची आहे, अधिष्ठानाची आहे. सूर्य जयाचेनी उजाळे कडवसेनी, याच्यात दोन प्रकार घ्यायचे. इथं सुशीतलतेमुळे शीतलता, आल्हाद, आनंद, जेवढा म्हणून आनंद आहे सगळा आनंद अधिष्ठानाचा आहे, कोणाचा नाही, दुसरा कोणाचाही नाही. कारण अधिष्ठान हे आनंद मात्र आहे, बरोबर ना. आणि उजाळ, जयाचेनी कडवसेनी उजाळे, सूर्य उजाळे, ज्याचा किरण घेतला तर सूर्याला उजाळे. म्हणजे जेवढं ज्ञान आहे ते चिन्मात्र अधिष्ठानाचं आहे, दुसरं कोणाचंही नाही. आणि त्याच्याचमुळं हा सूर्य त्या ठिकाणी उजाळ म्हणजे सूर्य दैदिप्यमान दिसतो. तर निळोबारांची कोणाची गवळण नाही तर ज्याच्या निजप्रभा प्रकाश रविकिरणानं, ज्याच्या महातेजे तेज हुताशना, येण्याची पडवणी वेद केला शहाणा. हो, हे सगळं वेदाला सुद्धा सर्वज्ञ कल्पत्व कोणी दिलेलं आहे, त्यांनीच दिलेलं आहे. त्यांनी म्हणजे त्या ईश्वराने पण नाही दिला, त्याच्या अधिष्ठानाने दिलेले आहे की नाही. त्याला सर्वज्ञता सुद्धा कोणामुळं आली, अधिष्ठानामुळं. आणि त्यांनी जो काही धाता यथापूर्वम अकल्पयत असं वेदाला आलेला सर्वज्ञ कल्पत्व कोणामुळं आलेले, त्याच्यामध्ये. आणि माणसांमध्ये जे काही बुद्धिमान माणसं आहेत त्यांना आलेली ते मात्र त्यांच्या स्वतंत्र बुद्धीचं तेज आहे की नाही, ते मात्र अधिष्ठानापासून आलेलं आहे ते सगळं. हां असं पण हां ते तर याच्यातलंच आहे ना, हे ज्ञानेश्वरीत. हां म्हणजे चंद्र सूर्य म्हणजे ज्या वस्तूचा काय आहे
एक कवड सापडलेलं आहे चंद्रसूर्यातली तेज. आणि ती हे ना, तैशी चंद्र तेज सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे. जे चंद्र सूर्यादी जी म्हणजे तेजाचा जो प्रकाश आहे बरोबर ना, त्याचा जो विस्तार आहे तो जयाचेनी आधारे प्रकाशती. ज्याच्या आधारावर बरोबर ना, ज्याच्या अधिष्ठानावर ते प्रकाशित होतात किंवा ज्याची सत्ता आणि स्फुरण घेऊन प्रकाशित होतात, ज्याची सत्ता स्फूर्ती घेऊन प्रकाशित होतात. आणि हा आधार तिथं जो शब्द आहे तो पाठभेद लागतो. कोणता लागतो? दयाचेने आधारे प्रकाशती हा लागतो आणि दयाचेने अंधारे असा पण लागतो. म्हणजे ज्याचं अज्ञान असल्यामुळे वाटतं काय हे सूर्य तेजादी तेज आहेत. बरं, यांचा तेज कोणापासून आलं? ह्या अधिष्ठानात आलं. अधिष्ठानामध्ये हा व्यवहार घडलाच कुठं? अधिष्ठानाचं अंधार म्हणजे अधिष्ठानाचं अज्ञान असलं, चांगलं बघा, म्हणजे अधिष्ठानाचं अज्ञान असलं म्हणजे ह्या अधिष्ठानाच्या पासून हे सूर्य तेजादी अधिष्ठानाचाच प्रकाश घेऊन हे स्फुरण झाले आहेत असा व्यवहार केला जातो. हां, दशलोकीमधलं आहे का? हां, ज्याचं अदर्शन आलं की सगळं विश्व आपल्याला काय होतं? प्रकाशित होतं. तिथं जाऊ द्या. ह्या अधिष्ठानाचा प्रकाश घेऊन या ठिकाणी चंद्रसूर्यादी तेजांच्या ठिकाणी प्रकाश आहे असं म्हणणं आहे का नाही? हे सुद्धा जयाचेने अंधारे प्रकाश आहे का नाही? ज्याचं अज्ञान स्वीकारलं तेव्हाच हे म्हणणं झालं ना. जिथं दुसरा पदार्थ नव्हता तर काय म्हणणं याचं कारण तरी होतं का? काही कारणसुद्धा नव्हतं. हां, ऐकून यायला दयाचे कानी निले आणले थोर जगा जाणणे. ह्या जाणण्याचा सगळा व्यवहार कशामुळं आला? त्याच्या नेण्यामुळं आला. त्याच्या नेण्यात, त्याच्या अज्ञानात एवढं सामर्थ्य का सगळ्या जगाचं काय झालं? तर त्याच्या प्रकाशात काय सामर्थ्य असेल? त्याच्या जाणण्यात काय सामर्थ्य असेल? जाणण्यात हे काहीच राहणार नाही, हेच सामर्थ्य असणार आहे की नाही? तिथं कोणताच व्यवहार घडणार नाही. म्हणजे व्यवहाराची सिद्धी होणार नाही. घडणार नाही म्हणता येत नाही. घडणार नाही हे म्हणता येत नाही. चैतन्याचाच सगळा व्यवहार आहे. त्यामुळं सगळं चैतन्य. ती दुसरी ओवी पाहिजे होती की म्हणून माऊली म्हणतात किंवा हे जगा म्हणून जग परवते सारोणी पाहिजे माते तैसा नव्हे उखिते सकटची मी. जगाला बाजूला पाहायचं मग मला पाहायचं हे सुद्धा काय आहे? हे सुद्धा तसा मी नाहीच आहे. उखिते मी, सगळाच मी आहे, दुसरा कोणी नाहीच. आहे की नाही? म्हणून विश्वपण जावे मग माते पाहावे तैसा नव्हे आगवे सकटची मी. असे का? आणि ती दुसरी होय का मग? मनोनी जग परवते सारोणी पाहिजे माते तैसा नव्हे उखिते आगवे मीचे. आणि तर काय सकटचे मी. आणि जग परवत सांगायचं म्हणून आणखीन एक होई ना, उघडली कवाडे प्रकाशाचे. अशी पण आहे ना ही. प्रकाश तो प्रकाशकी यासी न घेई न वंचे घेई चुकी ना. काय प्रकाश तो इथं प्रकाशच आहे, याला तू कधी चुकू नको. अंधारमुळी नाहीत. आणि ते ना अंधार तो निरसला. काय तर अगोदर लपो जाता ठाव नाही असं. हा सगळा पण त्याचं सुरुवात आहे. काल कोणीतरी सांगितलं होतं, होऊन गेलं आपलं ते. धवळले जगदाकार अंधार तो निरसला लपो जाता ठाव नाही प्रगट पाही पसारा. हा सगळा प्रगट पसारा कोणाचा आहे? चैतन्याचा आहे, आत्मचैतन्य, दुसरं काही नाही. चंद्रादी सुतळे घडिले जयाचे निमेळे सूर्य जयाचे नि उजाळे कडवशेनी. ज्याचा एका किरणामुळं सूर्याला एवढी दैदिप्यमानता प्राप्त झाली. चंद्री जे सुचितळता सूर्य स्वप्रकाशता ते पाहता तत्वता आत्मप्रभाची असे. ऐके नाही?
चंद्रामध्ये जी सुशीतलता आहे, सूर्यामध्ये जे स्वयंप्रकाशता आहे, ते तत्वता पाहता. ते जर तत्वता आपण पाहू गेलो तर आत्मप्रभाचे असे हे सगळे काय आहे, आत्म्याची प्रभाच आहे. हां तेच अर्थ पण सांग. ना तरी सूर्यासगट आघवी, विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. सांगा ना, सांगा. ना तरी सूर्यासगट आघवी, सूर्य जगाचं प्रकाशन करतो परमात्म्याचा प्रकाश घेऊन, ज्ञानोबा असं म्हणतात. अथवा सूर्यासगट आघवी, सूर्यासहित संपूर्ण असणारी विश्वरचना दाखवणारी जी दीप्ती आहे ती आद्यंती आहे. म्हणजे सूर्याच्याही अगोदर तीच दीप्ती आहे, वा, सूर्याच्या नंतरहीच ती दीप्ती राहणार आहे. किंबहुना आधी आणि अगोदर काहीच नाही, फक्त दीप्तीच आहे. फक्त दीप्तीच आहे. वा, बनाव चांदी, और बनाव चांदी. हाँ बन गए चांदी. माहिती आहे का गोष्ट? हां माहिती आहे ना. काय झालं की एक राजा आहे ना, आपल्या प्रजेचं कसं चाललंय म्हणून तो राजा तिथं रात्री वेश बदलून त्याला गस्त घालत असायचा याच्यामध्ये, आपल्या राजाचं कसं चाललंय म्हणून. तर तो एकदा रात्री गस्त घालत असताना एका वाड्यातून आवाज यायला लागले. ते म्हणे बन गया चांदी. तर काही दुसरे आवाज यायला लागले, और बन गया चांदी. त्याला और बनावं चांदी असं ते म्हणायला लागले. मग त्यांना वाटलं की अरे इथं कोणीतरी ही जे काय आपला टाकसाळ आहे, पैसे बनवण्याचा कारखाना, चांदीचे रुपये कोणी इथं खोटे तर तयार करत नाही ना, आपण याचं चांगलं निरीक्षण केलं पाहिजे. तो वर त्या वाड्यावर चढला आणि त्याच्यातून जे सवाणं होतं ना, ते छिद्र त्याला काय त्याच्यातून तो त्याच्यातून तो पाहायला लागला की काय करतात हे लोक. तर ते सगळे ते गांजेकस लोक एकत्र आलेले आणि ते गांजा मळत होते. आणि ते त्याला दिले की ते चिलीम पिले की त्या चिलमीची राख होती ना, मग ते राख होती नाही म्हणत, ते म्हणायचे की बन गया चांदी. म्हणजे आता आमचं हे संपलं आता ओढून, आता अजून और बनावं चांदी म्हणजे अजून तुम्ही गांजा मळा. सांगत स्वामी महाराज. मग ते सारखं मग त्यांनी पाहिलं हे काय प्रकार आहे. मग तसं इथं सुद्धा आपल्याला हे आता अमृतानुभवाचे शब्द आहे. आता काय म्हणते बन गया चांदी ऐक, और बनावं चांदी ऐक, और बनावं चांदी.